सदोष मीटर ही वीज वितरण महामंडळ अर्थात एमएसईबीची नेहमीची चूक आणि यामध्ये नाहक भरडला जातो तो ग्राहक। अशीच पिळवणूक सुरू होती एका दुकानदाराची, मात्र त्यानं झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि अन्यायाविरोधात लढा दिला। वीज महावितरणाचा शॉक कधी कुणाला बसेल याचा नेम नाही। शहापूर तालुक्यातील आसनगावात राहणाऱ्या संजय उमोणेंनाही महावितरणानं असाच झटका दिला। संजय उमोणे यांचं आसनगावात पानाचं दुकान। 2013 मध्ये त्यांच्या दुकानाच्या मीटरचा डिस्प्ले उडाला। नवीन मीटर मिळावा यासाठी त्यांनी महावितरणाकडे रीतसर अर्ज केला, मात्र महावितरणानं नवा मीटर दिला तो 2015 साली। तोपर्यंत महावितरण त्यांना अंदाजे वीज बिल लावत होतं। कोणतीही तक्रार न करता उमवणे वीज बिलाचा भरणाही करत होते, मात्र 2015 मध्ये त्यांना महावितरणानं नवं मीटर लावलं आणि आलेलं बिल पाहून त्यांची झोपच उडाली, कारण उमवणे यांना 1300 रुपये इतकं वीज बिल आलं होतं। याबाबत उमवणे यांनी महावितरणाकडे रीतसर तक्रार केली, मात्र त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देईल ते महावितरण कुठलं। त्यावेळेस त्यांनी मला कमेंटमेंट केली होती की तुमचं जे वाढीव बिल येते ते तुम्ही आता भरा आणि नेक्स्ट बिलाला जेव्हा तुमचं कंझम्पशन किती आहे ते आम्हाला कळेल, त्यानुसार आम्ही तुमचं बिल कमी करू आणि त्यानुसार तुम्हाला आम्ही बिल देऊ। पण आता 2 महिने झाले मागेल त्यांनी आहे ते कंटिन्यू ठेवून त्याच्या पुढे मला बिल दिलेत, मागील कुठल्याही प्रकारची बिल कमी केलेली नाहीत त्यांनी। हातावर पोट अशात आलेलं आवाच्या सव्वा वीज बिल कमी करण्यासाठी त्यांच्या महावितरणाच्या कार्यालयात वारंवार चक्रा सुरू झाल्या। त्यासाठी प्रसंगी त्यांना दुकानही बंद ठेवावं लागे, मात्र इथल्या कार्यालयात त्यांना मिळत केवळ उडवाउडवीची उत्तरं। तिथे गेलं की मला त्याच्यासाठी दुकान बंद करून तिथं जावं लागायचं आणि त्यांना कधी असायचे कधी नसायचे आणि नसल्यावर मग पुन्हा यायला लागायचं आणि असले तर त्यांची अशी थातूरमातूर उत्तरं असायची आणि ते अशा वेळेस म्हणजे कॉपरेट करत नव्हते। महावितरणाच्या मुजोर कर्मचाऱ्यांपुढे आपला निभाव लागत नाही म्हटल्यावर उमवणेंनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। आमच्या प्रतिनिधींनी उमवणेंची भेट घेतली। त्यांच्या दुकानात केवळ एक टेबल फॅन, एक ट्यूब आणि मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट असे 3च पॉइंट होते। अशात महावितरणानं 1300 रुपयांचं वीज बिल कसं लावलं याचं कोडं आम्हालाही पडलं। उमवणेंची तक्रार घेऊन आम्ही महावितरणाचं कार्यालय गाठलं। अपेक्षेनुसार अभियंते बाहेर गेल्याचं शासकीय पठडीतलं उत्तर आम्हाला देण्यात आलं। येथील तक्रारवही तक्रारींनी भरली होती, मात्र एकाही तक्रारीवर कारवाई केल्याचं दिसत नव्हतं। ज्या ठिकाणी महावितरणाचं काम सुरू होतं त्या ठिकाणी झी हेल्पलाईनची टीम पोहोचली आणि येथील अभियंते वाघ यांची आम्ही भेट घेतली। उमवणेंची तक्रार आम्ही वाघ यांच्याकडे मांडली। गेल्या 2 महिन्यांपासून उमवणेंना उडवाउडवीची उत्तरे देणारे अभियंते वाघ झी हेल्पलाईनच्या कॅमेऱ्यापुढे नरमले। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उमवणेंचं वीज बिल कमी करून टाकलं, तसं लेखीही दिलं, मात्र कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला। गेल्या 2 महिन्यांपासून जे काम होत नव्हतं ते काम झी हेल्पलाईनच्या दणक्यानं एका झटक्यात झाल्यानं उमवणेंनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत। गेले कित्येक दिवस मी एमएसईबी मध्ये फेऱ्या मारत होतो माझ्या बिला संदर्भात, पण कोणी मला दाद देत नव्हतं। मी झी 24 तासच्या हेल्पलाईनला फोन केला होता आणि त्याची प्रतिनिधी माझ्या जोडीला आल्यावर त्यांचं काही क्षणात त्यांनी माझं काम म्हणजे ऑन दी स्पॉट माझं काम करून दिलं। त्याबद्दल मी झी हेल्पलाईनचं आभारी आहे। सदोष मीटरमुळे संजय उमवणे यांना नाहक भुर्दंड बसत होता, मात्र उमवणेंनी त्या विरोधात लढा दिला आणि झी हेल्पलाईनच्या साथीनं त्यांनी हा लढा जिंकला। तेव्हा तुमच्यावरही होत असेल असा अन्याय तर लढा अन्यायाविरोधात, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, आसनगाव, शहापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।